नमस्कार, वर्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण एका अशा लँडस्केप बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एन्शियंट सिव्हिलायझेशन्सच्या स्टोरीज आहेत, जिथे निसर्ग आणि इतिहास एकमेकांशी गुंफून नैसर्गिक चमत्कार आणि मानवी कल्पकतेची टॅपेस्ट्री तयार करतात। वेलकम टू कॅपेडोशिया, the enchanting region of central Anatolia in Turkey, a place where fairy chimneys rise like spires towards the heaven and the underground cities delve into the depths of the earth. येथे व्हॉल्कॅनिक इरप्शन्सच्या रेमिनंट्सनी जमिनीला दगडी पिलर्सच्या उत्कृष्ट अशा मास्टरपीसनी स्कल्प्टेड केले आहे, ज्यामुळे शतकानुशतके प्रवाशांच्या इमॅजिनेशनचे शोध घेणारे एक वेगळे आणि अद्भुत असे जग निर्माण झाले आहे। टर्कीमधील सेंट्रल अनाटोलिया येथील कॅपेडोशिया हा एक मंत्रमुग्ध करणारा प्रदेश आहे, जो त्याच्या डिस्टिंक्टिव्ह फेरी चिमनीज, एन्शियंट अंडरग्राउंड सिटीज आणि केव्ह चर्चेससाठी ओळखला जातो। द लँडस्केप ऑफ कॅपेडोशिया इज स्पेक्टॅक्युलर ऑफ नॅचरल ब्युटी, शेप्ड बाय volcanic eruptions and erosion, creating a moon-like terrain that is both ethereal and historic. कॅपेडोशिया हे केवळ एक डेस्टिनेशन नाही, तर तो काळाचा एक प्रवास आहे। So let us embark on an adventure to a land where every corner holds the story, every cave keeps a secret, and every valley sings a song of the ages. Let us step into the heart of Cappadocia, where the echoes of the past meets the whispers of the wind, and the beauty of the earth reaches out to touch the stars. कॅपेडोशिया हा सेंट्रल अनाटोलिया येथील एक ऐतिहासिक प्रदेश असून तो टर्की म्हणजे तुर्कस्थानच्या मध्यभागी स्थित आहे। The region is known for its unique and dramatic expanses of soft volcanic rocks shaped by erosion into towers, cones, valleys and caves. कॅपेडोशिया येथील युनिक जिओलॉजिकल फॉर्मेशन्स ही लाखो वर्षांच्या टेक्टोनिक ऍक्टिव्हिटीज आणि व्हॉल्कॅनिक इरप्शन्सचा परिणाम आहेत। हा प्रदेश एकेकाळी विस्तीर्ण आणि उथळ असा समुद्र होता, परंतु जवळपास सुमारे 60 मिलियन वर्षांपूर्वी टेक्टोनिक ऍक्टिव्हिटीजमुळे या समुद्राचा तळ वाढला आणि एक उंच पठार तयार झाला। कालांतराने सॉफ्ट आणि इरोडेबल रॉक्स वेदरिंग आणि इरोजन या प्रोसेसेसमुळे नष्ट झाले, ज्यामुळे हार्डर आणि मोर रेझिस्टंट असे व्हॉल्कॅनिक टफ मागे टाकले गेले। दॅट फॉर्म्स द आयकॉनिक फेरी चिमनीज and other unusual rock formations that make Cappadocia a geological wonder. कॅपेडोशिया हा टर्कीमधील ऐतिहासिक प्रदेश असून या ठिकाणी अनेक प्रमुख शहरांमधून प्रवेश केला जाऊ शकतो। बाय रोड इस्तंबुल पासून कॅपेडोशिया हे अंतर सुमारे 730 किलोमीटर इतके आहे आणि येथे ड्राईव्ह करून यायला सुमारे 8 तास लागतात। विजिटर्स इस्तंबुल पासून कॅपेडोशियाचे नियरेस्ट एअरपोर्ट असलेल्या नेवरीर किंवा कायसेरी पर्यंत फ्लाइट सुद्धा घेऊ शकतात। या फ्लाइटच्या प्रवासाला जवळपास 1.5 तास लागतो
अंकारापासून कॅपेडोशियापर्यंतचे रोड डिस्टन्स हे सुमारे 300 किलोमीटर इतके आहे आणि येथून ड्राईव्ह करून यायला जवळपास 3 ते 4 तास लागतात. या ठिकाणाहून कॅपेडोशियापर्यंत यायला बसेस सुद्धा अवेलेबल आहेत आणि या प्रवासाला अंदाजे 3.5 तास लागू शकतात. अँटालियापासून कॅपेडोशियापर्यंतचे बाय रोड डिस्टन्स हे अंदाजे 503 किलोमीटर इतके आहे आणि या ड्राईव्हला सुमारे 7 ते 8 तास लागतात. अँटालियापासून कॅपेडोशियापर्यंत येण्यासाठी फ्लाईट सुद्धा अवेलेबल आहेत. अॅनाटोलियामधील कॅपेडोशियाचे सेंट्रल लोकेशन त्याला टर्कीच्या विविध भागातून प्रवेश करण्यायोग्य बनवते, ज्यामुळे व्हिजिटर्सना येथील मॅजिकल लँडस्केप तसेच समृद्ध इतिहासाचा आनंद घेता येतो. कॅपेडोशिया हे मेनली तेथील युनिक असे रॉक फॉर्मेशन्स आणि हॉट एअर बलून राईड्ससाठी ओळखले जाते. हा प्रदेश एकेकाळी हॉर्स ब्रीडिंगसाठी सुद्धा अतिशय प्रसिद्ध होता आणि अजूनही कॅपेडोशियामधून फिरत असताना तुम्हाला आजूबाजूला वाईल्ड हॉर्सेस मोकळे फिरताना दिसू शकतात. कॅपेडोशिया येथील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तेथील फेरी चिमनीज. कॅपेडोशिया येथील काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि फीचर्स बद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे ते एक रिमार्केबल टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. कॅपेडोशिया हे नाव प्राचीन पर्शियन शब्द कॅटपतुका यावरून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ द लँड ऑफ ब्युटिफुल हॉर्सेस असा होतो. कॅपेडोशिया हा प्रदेश एक जिओलॉजिकल मार्वल म्हणून सुद्धा ओळखला जातो. येथील लँडस्केप्स हे व्हॉल्कॅनिक इरप्शन्समुळे तयार झाले आहेत आणि त्यानंतर त्याचे इरोजन झाले, creating its famous fairy chimneys and unique rock formations. या प्रदेशात केमेकली आणि डेरेनक्यू सारखी एक्सटेन्सिव्ह अंडरग्राउंड सिटीज सुद्धा बघायला मिळतात, which served as refuges for early Christians. आणि त्यात एअर शाफ्ट, स्टोर रूम्स आणि वाईन सेलर यासारख्या सुविधा सुद्धा बघायला मिळतात. येथे 10व्या ते 12व्या सेंचुरीतील व्हायब्रंट फ्रेस्कोज असलेली गोरेमे ओपन एअर म्युझियम सारखी असंख्य केव्ह चर्चेस देखील बघायला मिळतात. कॅपेडोशिया हे त्याच्या हॉट एअर बलून राईडसाठी विशेष प्रसिद्ध आहे, ऑफरिंग ब्रेथ टेकिंग व्ह्यूज ऑफ द फेरी चिमनीज अँड व्हॅलीज ॲट सनराइज. The region's cultural heritage is preserved as a UNESCO World Heritage Site, ensuring the protection of its natural and historical wonders. रिमोट लोकेशन असूनही कॅपेडोशिया हे ठिकाण जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करते, ज्यामुळे ते टर्कीमधील सर्वात फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन पैकी एक बनले आहे. These features, along with its distinctive landscape and historical depths, makes Cappadocia a truly enchanting destination. कॅपेडोशिया हा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला समृद्ध प्रदेश आहे, जिथे व्हिजिटर्ससाठी विविध अट्रॅक्शन्स बघायला मिळतात. कॅपेडोशिया येथील काही मुख्य टुरिस्ट हायलाइट्स बद्दल जाणून घेऊयात. गोरेमे ओपन एअर म्युझियम
हे 10व्या आणि 12व्या शतकातील रॉक कट चर्च आणि फ्रेस्कोज असलेले युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे। येथील व्हायब्रंट फ्रेस्कोज मध्ये तुम्हाला जीसस तसेच बायबल मधील दृश्य बघायला मिळतात। इट्स अ टेस्टामेंट टू द बायझेंटाईन आर्ट इन द रिजन। फेरी चिमनीज या उंच आणि कोन शेप्ड रॉक फॉर्मेशन्स असून संपूर्ण प्रदेशात विखुरलेल्या आहेत and they are considered as the symbol of Cappadocia. या फेरी चिमनीज मोस्टली व्हॉल्कॅनिक इरप्शन्स तसेच इरोजन मुळे तयार झालेल्या आहेत। अंडरग्राउंड सिटीज विजिटर्स येथे डेरेंक्यू आणि के मॅकली यासारख्या अंडरग्राउंड सिटीज सुद्धा एक्सप्लोर करू शकतात। These cities are complete with homes, stables and chapels. Illera Valley हा एक सीनिक स्ट्रीम असलेला डीप कॅनियन असून तेथील वाईल्ड लाईफ तसेच रॉक कट चर्च मधील फ्रेस्कोज साठी ओळखला जातो। हॉट एअर बलून राइड्स Visitors can experience the magic of Cappadocia from above with a hot air balloon ride, which offers panoramic views of the region's unique landscape, especially at sunrise. येथे विजिटर्स सूर्योदयाच्या वेळी हॉट एअर बलून राइड्स द्वारे कॅपेडोशियाची जादू अनुभवू शकतात। तसेच स्टनिंग व्हॅलीज, फेरी चिमनीज आणि युनिक रॉक फॉर्मेशन्सचे ब्रेथटेकिंग व्ह्यूज सुद्धा एन्जॉय करू शकतात। उचिसार कॅसल हे ठिकाण कॅपेडोशिया येथील हायेस्ट पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे। विजिटर्स येथून आजूबाजूच्या परिसराचे मॅग्निफिसंट व्ह्यूज एन्जॉय करू शकतात। एव्हेनॉस हे शहर रेड रिव्हरच्या काठावर वसलेले आहे, जी टर्की मधील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते। हे टाउन येथील पॉटरी तसेच सिरॅमिक साठी विशेष प्रसिद्ध आहे। Pigeon Valley, named after the pigeon houses carved into the rocks, it's a great place for hiking and enjoying panoramic views. These attractions, along with region's unique lunar landscape, make Cappadocia a fascinating place to visit for both nature lovers and history enthusiasts. तुम्ही हॉट एअर बलून मध्ये फ्लोट करत असाल किंवा एन्शियंट अशा अंडरग्राउंड सिटीज मधून भटकत असाल तरीही कॅपेडोशिया येथील प्रवास एक अद्भुत असा अविस्मरणीय अनुभव देतो। Cappadocia has continental climate with cold winters during which the average temperature is close to freezing and hot summers during the day but with cool nights. कॅपेडोशियाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी आहे। रेड आणि रोज व्हॅली हायकिंग तसेच एक्सप्लोर करण्यासाठी हा योग्य वेळ समजला जातो। Cappadocia springs bring color to the land of fairy chimneys in the form of flowers. आज कॅपेडोशिया हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट तसेच पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे।
येथे विजिटर्स गोरेमे ओपन एअर म्युझियम एक्सप्लोर करू शकतात, स्टनिंग व्हॅलीजवर हॉट एअर बलून राईड एन्जॉय करू शकतात, केमॅकली आणि डेरेक्यू या अंडरग्राउंड सिटीज मधून फिरू शकतात, तसेच इलारा व्हॅलीमध्ये हायकिंग देखील करू शकतात. The region's unique geological formations, rich history and cultural heritage makes it a fascinating place to discover. कॅपेडोशिया हे फक्त एक डेस्टिनेशन नाही, तर ते एक लिव्हिंग म्युझियम आहे. It is a testament to the enduring spirit of humanity and the wonders of the natural world. It is a place where every sunrise paints a new masterpiece and the winds whisper stories of civilization long past. Thank you for joining me on this extraordinary voyage to the heart of Anatolia. आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून कॅपेडोशियाबद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका जागेबद्दल अमेझिंग इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.